नमस्कार मंडळी, मी पूजा म्हणले व्लॉग यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण DIY करायचं आहे। माझं जे मिशोवरून बॉक्स वगैरे आलेले आहेत का नाही, त्या बॉक्सचं आपण मेकअपचं सामान ठेवण्यासाठी मस्त असा एक होल्डर बनवायचा आहे। ह्यामध्ये तुम्ही काजळ, पेन्सिल, लिपस्टिक, आयलाइनर सगळं ठेवू शकताय। त्याचबरोबर यामध्ये आर्टिफिशियल फ्लावर्स पण ठेवू शकताय। तर आता ह्याच्यासाठी सामान काय काय लागणार आहे तुम्ही म्हणसाल। ह्याच्यासाठी सामान वेगळं काही नाही बरं का, मी घरातलं साहित्य वापरून एक मस्त असं मेकअपचं ठेवायसाठीचं बनवणार आहे। त्याच्यासाठी मी ग्रीन टीचं 2 छोटे बॉक्स घेतलेले आहेत आणि हा एक छोटा बॉक्स घेतलाय। मिशोवरून ऑर्डर केलेलं होतं त्याचाच आलेला। माझ्याकडे फेविकॉल आहे, तो मी लावलाय, तो पण संपत आलाय बरं का। तसंच कसं तरी बाटलीचं टोपण काढून त्या लावलंय कसं तरी आणि हातानंच सगळीकडे लावून घेतलं सगळ्यात आधी। आणि ही बघा लेस आहे, माझी एक साडी होती, त्या साडीचे लेसच निघायला लागलेले म्हणून मी ती सगळी काढूनच टाकलेली आणि सारखी लुडबुड ती कपाटामध्ये चाललेली। इतकी भारी दिसते की नाही चकाक ते लेस। ही लेस मला फेकून पण देऊ वाटेना झालेली आहे आणि याचं काही करायला बी येणं झालेलं। मग म्हटलं चला आज ह्याचा असा वापर करूया। ह्याच्यावरती तुम्ही कागद लावला तरी पण चालतंय बरं का, पण माझ्याकडे लेस होती म्हणून मी लेस लावली आहे बरं का। आणि ही लेस सगळी व्यवस्थित चिटकायला पाहिजे अशी व्यवस्थित लावून घेतली। नंतर तिचं फेविकॉल लागत होतं बेडशीटला म्हणून खालच्या साईडला अजून एक बॉक्स घेतला आणि त्याच्यावरती असं टेकवत सगळीकडून हे लेस लावून घेतली। ह्याला तर लावून झालेलं। मग आता जे ग्रीन टीचं बॉक्स होतं की नाही, त्याच्या कडचं जे असतं की नाही झाकायचं, ते पण मी कट करून घेतलंय आणि नंतर ह्याला पण ही लेस लावून घेतली। कोंबडा बघा किती ओरडायला लागलाय। ह्याला मी वॉइस ओव्हर करायला लागलं की नाही लई जोर येतो ओरडायचा, मला चांगलं माहिती आहे म्हणून मी दिवसा कधी सुद्धा वॉइस ओव्हर करत बसत नाही। आणि मी असं ठेवलेलं होतं एका साईडला, तर नवरोबा म्हटले असं नको अगं, असं ठेव म्हणजे भारी दिसेल। तर खरंच भारी दिसलेलं हे असं। आणि ग्रीन टीच्या बॉक्सच्या खालच्या साईडला पण फेविकॉल लावून मी त्या चौकोनी बॉक्स होता की नाही मोठा, त्या बॉक्सला चिटकवलं। आता आलेली ह्याला लेस लावायची बारी। आता माझ्याकडे तर होती ही एकच लेस आणि ही दोन्ही साईडला पण पूर्ण झालेली म्हणून ह्याला मी कट केलं आणि मग ह्याला चिटकवलं। बघू शकताय मस्त असं दिसायला लागले ते चिकटल्यानंतर। आणि मग नंतर मी काय केलं बघा, जे टिकली लावायचं जो चौकोनी कागद असतो की नाही, तोच कागद घेतला आणि त्यावरती मी कापूस गुंडाळलाय आणि ह्याला ग्लिटर लावलेलं आहे, माझ्याकडे होतं ते। आणि हे मी गणपती डेकोरेशनच्या वेळेला आणलं होतं, ते चिकटवलंय त्याच्याकडनं, म्हणजे त्याच्यामध्ये आपण फ्लावर्स ठेवू शकतो म्हणून ते मध्ये ठेवले दोन्हीच्या। आणि त्या बॉक्स आहेत की नाही टी बॉक्स, त्याच्या खालच्या साईडला पण मी ती लेस लावलेली आहे बघा। आता माझ्या डोक्यात येणं झालेलं की आता ह्याला चौकोनी काय डिझाईन करायची। माझ्याकडे तर साहित्य काहीच नाही म्हणून 2 बटन्स होती माझ्याकडं, ते मी ह्याच्या कडेला चिटकवलं आणि एक फ्लावर होतं आर्टिफिशियलच आहे ते चिटकवलं आणि त्याच्यामध्ये पण एक काहीतरी स्टोन सारखं चिटकवलंय। आणि बघू शकता हे तयार झालेलं आहे मस्त असं। आणि ह्याच्यामध्ये मी फ्लावर पण ठेवलं पण लगेच। बघू शकता हे ग्रीन कलरचं फ्लावर आहे त्यामुळे काही व्यवस्थित दिसेना झालंय। मी आता कुठेतरी गेली की ना यात्रेला वगैरे कुठला तरी, मग मी आणील ह्याच्यासाठी खास फ्लावर। आणि याच्यामध्ये मी हार्ट पण बनवून ठेवलेत बघा, चिटकवलेत। फायनली आता माझ्या ड्रेसिंग टेबलवरती आयलाइनर, लिपस्टिक, काजल, मस्कारा हे सगळं पसरलेलं दिसणार नाही, मी ह्याच्यामध्येच ठेवत जाईन। आणि हे कसलं शोपीस पण दिसतंय बघा ह्याच्यामध्ये फ्लावर ठेवल्यानंतर। मी हे काहीतरी DIY केलंय घरातल्या पडीक सामानामधनं। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि माझे व्लॉग खरंच आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करायला विसरू नका। भेटू अशाच एका वेगळ्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।